मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला जातीनिहाय जनगणना करण्याचा. अ, आपण या सगळ्या संदर्भामध्ये आभार व्यक्त केलेले आहे. काय नेमकी आपली मागणी होती आणि कशा पद्धतीचा हा निर्णय वाटतोय? असं आहे की आम्ही 91-92च्या दरम्यान जी आमची महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली, त्यातून आम्ही अनेक मुद्दे घेऊन सतत देशभर रॅलीज घेतल्या. महाराष्ट्रात तर खूप घेतल्या, परंतु रामलीला मैदान दिल्लीमध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण भरलं होतं. पटण्याचं गांधी मैदान फार मोठं आहे, 7 लाखाचं, ते भरलं होतं. हरियाणा, पंजाब, राजस्थान, यूपी, MP सगळीकडे आमच्या रॅलीज झाल्या. त्याच्यातली पहिली मागणी ही होती की आपण आमची जात गणना करा. सगळीकडे आमची ही सतत मागणी. जिथे जिथे आमच्या रॅलीज झाल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, त्या ठिकाणी आम्ही हीच मागणी केली, आमची जात गणना करा. याचं कारण असं आहे की 1931 साली इंग्रज सरकारने जात गणना केली, पण त्याच्या अगोदर 6-7 वेळा ज्या काही त्यांनी जनगणना केली त्यामध्ये ते त्यांनी केली होती. शेवटची 1930-31 साली, 31 सालचं. त्याच्यानंतर जे महायुद्धाला सुरुवात झाली त्यामुळे ते सगळंच बंद पडलं. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या जनगणना झाल्या त्याच्यामध्ये जात गणना काही झाली नाही. हे कशासाठी आम्हाला हवं आहे? उगीच काहीतरी कोणाला कामाला लावायचं सरकारला म्हणून नाही. पण मंडल आयोगाने आम्हाला सांगितलं की त्यांनी तो अभ्यास केला देशभर आणि 54% हे ओबीसी आहेत संपूर्ण देशामध्ये, भटक्या विमुक्त आणि ओबीसी. आणि मग त्याप्रमाणे आम्हाला 27% आरक्षण त्यांनी दिलं. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायमूर्तींच्या पीठानं शिक्कामोर्तब केलं की यांचं 27% आरक्षण बरोबर आहे. पण त्यानंतर ज्या वेळेला आम्ही काही महाराष्ट्र सरकारतर्फे द्यायला लागलो की कुणीतरी कोर्टात जाणार. प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती सुरू झाली. कोणीतरी समोरून कोर्टात जायचं आणि प्रश्न विचारत यांची लोकसंख्या किती, त्यांचा एम्पेरिकल डाटा कुठे आहे. अगदी आपल्याला मागच्या वर्षाचीच गोष्ट माहिती असेल की सुप्रीम कोर्टाचे जज न्यायमूर्ती खानविलकर यांनी आम्हाला अडवलं आणि सांगितलं की एम्पेरिकल डाटा नाही, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आरक्षण नाही. पावसाळ्यात सुद्धा त्यांनी आम्हाला निवडणुका घ्यायला सांगितले. 92 ठिकाणी आम्हाला 0 आरक्षण या महाराष्ट्रात. शेवटी मध्ये बाठिया कमिशन वगैरे निर्माण झालं. अर्थात तो बाठिया कमिशनचा अहवाल आम्हाला काही मान्य नाही, परंतु मध्य प्रदेशला ज्या वेळेला आमच्यासारखीच परिस्थिती खानविलकरांच्या समोर आली तर खानविलकरांनी सांगितलं महाराष्ट्राचा न्याय तुम्हाला. आणि मग त्याने जो काही मार्ग काढला त्या मार्गाने आम्ही पण तो महिनाभरामध्ये मार्ग काढून ते आरक्षण जेमतेम थोडंसं ते वाचवलं. पण हे आरक्षण हे कशासाठी आहे? हे आरक्षण शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि राजकारणामध्ये सुद्धा आहे. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे खासदार सुमित्रा महाजन नंतरच्या लोकसभा सभेच्या अध्यक्षा, त्यांची एक 16 खासदारांची कमिटी निर्माण झाली ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्यांनी रिपोर्ट दिला की ओबीसीची परिस्थिती फार वाईट आहे. त्यांना जसं आपण दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला भारत सरकार निधी देतो वेगळा, राज्य सरकार निधी देतो वेगळा, तसं ओबीसींना द्यायला पाहिजे. पण ओबीसीची जनगणना आणि आमच्याकडे डाटा नाही. तो सेन्सस कमिशनने आम्हाला मिळवून द्यावा. मग तो काही झाला नाही. मग मनमोहन सिंग कमिटी आली, त्याच्यामध्ये पवार साहेब पण होते.
चिदंबरम होते, त्यांनी तेच सांगितलं की ओबीसीना मदत करायलाच पाहिजे, परंतु डाटा नाही तो सेन्सस कमिशनने द्यावा. 2010ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद, आणि सांगितलं की 11ला जी जनगणना सुरू होईल 2011ला जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं, भारत सरकारला काय म्हणणं आहे. दरम्यानच्या काळात खासदार आमच्या समीर भुजबळ त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेत, आणि त्यांना स्वर्गीय मुंडे साहेब, लालू प्रसाद यादव, शरद यादव, मायावती, मुलायम सिंग यादव, काँग्रेसचे काही लोक सगळ्यांनी सपोर्ट केला. काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेबांनी सपोर्ट केला. 100 खासदार उभे राहिले, आणि मग प्रणब मुखर्जीने सांगितलं की आम्ही करतो म्हणून. त्यामुळे सुप्रीम कोर्टातली केस आमची मागे आली. ठीक आहे, पण त्यांनी ते सेन्सस कमिशन कडून करायला पाहिजे ते केलं नाही, आणि प्रत्येक राज्यावर सोपवलं की ग्रामविकासने गावात करायचं, नगर विकासाने नगरात करायचं, आणि ते काही बरोबर झालं नाही. तो डाटा अजूनपर्यंत काही आला नाही. थोडक्यात म्हणजे आमची पण त्यावेळेला फसगत झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे की परत 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 त्यामुळे ना निधी आम्हाला मिळायला लागला ना. आरक्षणाच्या ज्या बाबतीमध्ये पुणे कोर्टातून आमचं आरक्षण त्याच्यावर बोट ठेवायला लागलं. तर यासाठी आमची सतत लढाई होती सुरू. आम्ही आभारी आहोत मोदी साहेबांचे आणि मंत्रिमंडळाचे की त्यांनी हा निर्णय घेतला शेवटी की नाही आपण जात गणना करू. सेन्सस कमिशनने जात गणना करणं आणि जे प्रणब मुखर्जींनी जे जातगणना करायला सांगितले आमची, त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की सेन्सस कमिशनरची जी जातगणना आहे ती फार शास्त्रीय पद्धतीने होते. खोटी माहिती, चुकीची माहिती जर दिली तर त्याला कायद्यानं शिक्षा आहे. तसं या दुसऱ्या जातगणना जी झाली आमची त्याच्यामध्ये काही नव्हतं. एक भोंगळ स्वरूपाची होती असं मी समजतो. काही फायदा आम्हाला झाला नाही. त्यामुळे आता ही जी जातगणना होईल ही अर्थातच त्या दशवार्षिक जनगणनेबरोबर सेन्सस कमिशनकडून होणार. मला आठवतं 2019च्या काहीतरी दरम्यान निवडणुकीच्या वेळेला अगोदर काहीतरी राजनाथ सिंग यांनी सांगितलं, मला 2019 नंतर या 24 साठी ज्या वेळेला 21 साठी सुरू होणार होते त्याच्या अगोदर सांगितलं होतं. मध्ये तो करोना आला की त्यावेळेला राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही जातगणना करू म्हणून. मला बरोबर आठवतं. तुम्ही जे वर्तमान मीडियाचे जे आहेत ते वर्तमानपत्र वगैरे काढा शोधून, तुम्हाला काय असेल. कोरोनामुळे हे सगळंच पुढे 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 आणि आजपर्यंत आलं. आता आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे. आम्ही त्याबद्दल भारत सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आणि ज्यांनी जे आहे या कामाला हातभार लावला, आवाज होतो, त्या सगळ्यांचे आम्ही उपकृत आहोत. या गणनेमुळे महापालिका निवडणुका लांबतील का? काही लांबण्याचा प्रश्न नाही आहे. हे सगळं जे आता ऑटोमायझेशन एवढं काही झालेलं आहे की त्याच्यावर झटपट सगळ्याच गोष्टी येतात काय, आणि हे घेऊन जाणार प्रत्येक गोष्ट येस नो येस नो येस नो करत जाणार. ज्या गोष्टी ज्या आहेत जनगणनेच्या वेळेला विचारतात त्याच्या 2-4-5 गोष्टी जास्त आहे, बाकी काय, आणि ऑटोमॅटिक ते सगळं त्याची बेरीज वगैरे होत जाते. ऑटोमायझेशन खूप आहे ना, त्याच्यामुळे सहज होण्यासारखं आहे. आणि हे प्रशिक्षित असतात हे सगळे लोक, जे दशवार्षिक जनगणनेचे लोक, त्यांना शिक्षण दिलं जातं कशा रीतीने करायचं. साहेब, छगन भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज म्हणतात. आता संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे. बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते बोलून दाखवलं, पण आता ठीक नाही.
ती सत्य परिस्थिती आहे. अजित अजित पवारांनी पवार पुन्हा म्हणाले एकदा होते मुख्यमंत्री की पदाची- महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण तसा योग यावा लागतो. मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावरच संजय राऊतांनी ते म्हटलं होतं. आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता, पण तो दुर्दैवाने गेला. आता योग दिसतोय का अजित पवारांचा? हे बघा, असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला. आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो, तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते. दुसरा ज्या वेळेला मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि नेमक्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या 99-2000च्या त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं झालं. त्यावेळेला सुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो. त्याला कलमाडे ते साक्षीदार आहेत, मुकुल वासनिक साक्षीदार आहेत. त्याच्यानंतर आमचे खोडके म्हणून आता जे आमदार झाले ते माझ्यावर होतीच. त्या 10 काय म्हणतात तिथे हे 8N जो बंगला होता तिथले तिथे काम करत होते त्यावेळेला. पण मी पवार साहेबांची साथ धरली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या विरोधात थोडंसं पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते. त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली. आमचे निवडून आले सुद्धा मला मिळाले. पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही. आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही, शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत नाही. अजित पवारांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून अरे दाखवली. का एक कारण दिवस आहे, निश्चित. तेव्हा राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो. मला नगरसेवक व्हायचं आहे, मग महापौर व्हायचं आहे, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हायचं, मग मला दिल्लीत जायचं आहे. काय तुम्ही सुद्धा अपेक्षा करताच ना राव की कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत 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 पुढं पुढे पुढे संपादक पर्यंत व्हावं असं वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं सगळ्यांना, का वाटू नये? मेहनत करावं, येईल योग. साहेब, अबू आझमींनी सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये अबू आझमींनी असं स्टेटमेंट केलंय, पॅलेस्टाईनचे झेंडे कोणी जाळले, विरोध केला तर आम्ही त्याच्या विरोधात आंदोलनं करणार. हे बघा, आपण काश्मीरचे मुख्यमंत्री काय म्हणाले, ओमर अब्दुल्ला, किती गंभीर विधान आहे त्यांचं आपल्या देशाच्या बाजूने. त्यांचे वडील काय म्हणाले, शेख अब्दुल्ला, किती उत्तम प्रकारचे विधान त्यांनी केले. त्याहीपेक्षा श्रीनगर पासून तर पहलगाम मध्ये पहिल्यांदाच आम्ही हिंदुस्थानी आहोत, हिंदुस्थान जिंदाबाद अशा मोठ्या मिरवणुका पहिल्यांदा निघाल्या. या देशाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या हजारोच्या घोषणांनी ज्या पहलगाम, श्रीनगर, सगळं काश्मीर धनानंद, ते महत्वाचं. बाकी ते कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष देण्याची काय आवश्यकता नाही. आपल्या पक्षाकडून 3 मेला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जातं. त्यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार यांनी सुद्धा नकार दिला आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आज. सुशीलकुमार शिंदे, नाही, यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण येणार आहे. 4 मंत्री येणार आणि बाकी येणार नाही. उद्धव ठाकरे येणार नाही आणि एकनाथ शिंदे. काही त्यांना काही काम असेल, काही अगोदरच्या काही अपॉइंटमेंट्स असतील आणि काही जणांनी सांगितलं की बा राजकीय कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही जाऊ शकणार नाही. एनडीसीसीच्या प्रशासकाने, 3ऱ्या प्रशासकाने पण राजीनामा दिलेला आहे. एकूणच एनडीसीसी बँक जी डबघाईला आली आहे ती म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिलेला असताना प्रशासकाने राजीनामा दिला. 1-1.5 वर्षापूर्वीच रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटीस आलेल्या आहे त्याच्यानंतर त्यावेळेचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्याच्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मीटिंग झाल्या आणि ही बँक वाचवली पाहिजे याच्यासाठी खूप विचारमंथन झालं आणि आम्ही सांगितले पहिली गोष्ट ही करा की या बँकेची निवडणूक घ्यायची नाही आणि त्याच्यावर चांगले प्रशासक पाठवा.
अगोदर पाठवलं ते काय बरोबर काम नव्हतं, मग आणखी दुसरे प्रशासक त्यांनी पाठवले आणि त्या प्रशासकाला काम करू द्या. मला असं कळत आहे, जे वर्तमानपत्रातून सुद्धा आलं, की अलीकडच्या काही काळामध्ये काही राजकीय नेत्यांनी जे काही भाष्य केले किंवा निर्णय घेतले, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे त्या प्रशासकांचं की मी जे टार्गेट आहे ते पूर्ण करूच शकत नाही. पूर्णपणे व्याज माफ करा, थांबा, 3 महिने थांबा, वसुली करू नका. मग मी काय करू शकतोय? मी जर ठराविक ती रक्कम जमा करू शकलो नाही तर ती बँक, रिझर्व्ह बँक ताब्यात घेणार. नुकसान कोणाचं होणार आहे? नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार. काही थोड्या गोष्टी ज्या आहेत आपण फायद्याच्या पाहतो आहोत, त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होणार. तर काही लोक शेतकऱ्यांना काय सांगतात, नाहीपेक्षा 800-900 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने बँकेला दिली पाहिजे, तर ही बँक वाचणार. बँक वाचणार कशी काय? आणि मग त्यासाठी जे आहे त्यांना असं वाटलं की मी जर अशा रीतीने जर वेगवेगळ्या ज्या गोष्टी जर घडत असतील, वसुलीच्या आड येत असतील, तर वसुली होणार नाही आणि मग तो ठपका माझ्यावर येईल की मी काही करू शकलो नाही आणि रिझर्व्ह बँकेने खारीज केली. मला असं वाटतं की त्या उद्योगापोटी त्याने राजीनामा दिलेला असेल. संजय राऊतांनी शरद पवारांवर थेट असा आरोप केलाय की पहिले पवारांनी अमित शहा यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता, जे विरोधी पक्षामध्ये आहेत. पहलगामचा हल्ला झाला, आता सगळेजण सरकारला समर्थन करत आहेत, परंतु पहिले राजीनामा मागा आणि मग नंतर समर्थन करा, असं पवारांचं नाव घेऊन थेट बोलले संजय राऊत. पवार साहेबांचं आयुष्य गेले राजकारणात. संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. देशापुढे प्रश्न काय आहेत त्यांना चांगली त्याची कल्पना आहे. कुणाचा राजीनामा कधी मागायचा, शासनाच्या पाठीमागे उभं राहणं याचा अर्थ सैन्याच्या पाठीमागे उभं राहणं असा आहे. जे आमचे जे आहेत पायदळ आहे, नौदल आहे, हवाई दल आहे, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं असा त्याचा अर्थ आहे. मग त्या अर्थानं जे आहे पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे की आपण जे कराल त्या बदला घेण्यासाठी म्हणा किंवा ते जे की पहलगामचं जे काही आमच्यावर काही आघात झालेला आहे त्याच्या बदल्यात जे पावलं तुम्ही उचलणार आम्ही पाठिंबा देतो. म्हणजे त्या सैन्याच्या पाठिंबा ते जे काय कृती करते खंबीरपणे द्यावं. पाकिस्तान ने कहा है कि अगर सिंधु जल रोकेंगे तो हमला करेंगे, ऐसे उनके रक्षा मंत्रालय ने कहा। पाकिस्तान ने कहा है अगर सिंधु जल रोकेंगे तो उनके जो रक्षा मंत्रालय है तो उन्होंने कहा कि हम भारत पे हमला करेंगे, ऐसा कहा। तो क्या कहेंगे इसके बाद? वो उसने क्या कहा और उसके ऊपर हम क्या करें? हम तो इतना बोलेंगे कि हमारा विश्वास जो है हमारे भारत सरकार और हमारी ये जितनी फौजें हैं उन पर है, और जो दुख दर्द इस देश के लोगों को दिया है आतंकवादियों ने, उसके खिलाफ सारी दुनिया खड़ी है। नहीं, ढूंढ निकालो और उसके ऊपर जो है कार्रवाई करो. कार्रवाई करेंगे, छोड़ेंगे नहीं. साहेब, लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी गोळवण्यात आला. हे खरं आहे, मी पण वर्तमानपत्रात वाचलंय. त्याच्यात मार्ग काढलाय त्यांनी, किंवा आता मी मगाशी सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड असतो, आदिवासींसाठी वेगळा फंड असतो, 8%, 9%. आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे त्यावेळेला ते सांगतात किंवा ठीक आहे, आदिवासी घटकाकडे जे काही या 1,500 रुपये जाणार आहे त्याच्यासाठी हे पैसे वापरा. दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये दलित घटकांच्या, आणि असं करून एकूण जे गोळाबेरीज करण्याचं काम ते करतात. शेवटी जे पैशाचं सोम काय आणता येत नाही, काय हे पैसे इकडून तिकडूनच द्यावे लागणार आहेत ना. आपल्याला टीका करणं सोपं आहे,
परंतु या गोष्टीची पूर्तता करणं हे काम अर्थ खात्याचं आणि तिथे बसलेल्या जे 5-25 सेक्रेटरी आहेत ते विचार करतात त्याच्यातून कशा कशा रीतीने आपण मार्ग काढू शकतो आहोत. त्याने तो निर्णय घेतला असेल. हळूहळू जसं राज्यात उत्पन्न वाढेल त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळे फंड्स या त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील. मग त्यावेळेला कुठल्याही विभागाच्या फंड्सच्या बाबतीमध्ये विचारणा होणार नाही. आता हे पेपरात वाचलंय खरं म्हणजे मला काही कल्पना नाही. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो की नक्की काय आहे. मला काही कल्पना. मागे भारत सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला होता पाकिस्तानवर. काँग्रेस आता त्याचे देखील सबूत मागतायत. आता तुम्ही जे करता ते ठीक आहे, परंतु मागच्या सर्जिकल स्ट्राईकचे काय सबूत आहेत अशी मागणी CWC कडे केली आहे. ठीक आहे. आता ते CWC मध्ये सगळेच त्यांचे टॉप लिडर्स बसलेले आहेत. त्यांनी काय मागणी करावं तर मी काय सांगणार. आज देशापुढे प्रश्न एवढाच आहे की हा पहलगामच्या समोर तुमची कारवाई काय आहे हा पहिला मुद्दा आहे. बाकी आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आहे ना पुढे भरपूर दिवस आहे. कधी विचारता येतील तुम्हाला हे प्रश्न. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये अनेक राज्यातील महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांचा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये नंबर आला. नाशिक असं शहर कुंभमेळा तोंडावर आहे. महापालिकेचा पण नंबर नाही, पोलीस विभागाचा पण नंबर नाही आणि जिल्हाधिकारी पण नाही. नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही, त्यामुळे हे सर्व गोंधळ असं काही वाटतंय का? पालकमंत्र्यांमुळे काय अडत नाही. परंतु जर अधिकारी व्यवस्थित काम करणारे असतील शेवटी काम कोण करतं? अधिकारीच करतात. कोण करतं प्लॅनिंग? एस्टिमेट्स कोण करतात? काय आवश्यकता आहे कोण करतं? त्या अधिकाऱ्यांनी विचारावं ना. काही लोकांना जे टाउन प्लॅनर्स आहेत तिथे नाशिकमध्ये राहतात, काही नगरसेवक किंवा काही आमदार आहेत, काही खासदार, त्या लोकांना विचार काय तुमचं म्हणणं आहे. त्या बरोबर चूक करून ताबडतोब जी आखणी केली पाहिजे. काय पण खरोखर मला अतिशय वाईट वाटतं की आता हल्लीचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांकडून काही लोक तर मला असे वाटतात की त्यांना त्यांचे कर्तव्यच माहिती नाही काय करायचे आणि त्यांना आणून बसवलं असं माझं म्हणणं आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना उद्वेग आणणाऱ्या आहेत. साधी साफसफाई जी आहे किंवा अतिक्रमण हटवायला ते सुद्धा कोणी तयार होत नाही. हे माझं काम नाही, ते तुमचं काम नाही, ते त्याचं काम आहे, ते त्याचं काम आहे, असे उडवाउडवीचे उत्तर. असं आहे महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कोणीही एक वीट जरी लावले काढली तरी महानगरपालिकेची परवानगी पाहिजे. कुठलाही धंदा तुम्ही काढला तर तो अनधिकृत आहे. त्या धंद्याला परवानगी नाही, तिथे कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये सुद्धा जे वाटसरू आहेत, जे वाहनं आहेत, त्यांचा रस्ता अडवणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं कलम त्यांच्याकडे आहे. साध्या गोष्टी करत नाही ते लोक. हे बाकीचं ते काय करणार आहे. सगळ्याच गोष्टी ज्या वाढत चालल्या तर मला वाईट वाटलं की या वर्तमानपत्रात काही लोकांनी हेडलाईन दिली 19 खून का किती खून झाले. पूर्वी आमच्याकडे जे नाशिकमध्ये नुसता चाकू हातात घेतला ही गावभर यांनी चाकू काढला पाहिजे. आता तर काय सवय झाली आम्हाला सुद्धा वाचण्याची. मला असं वाटतं की कलेक्टर असेल, कमिशनर असेल, पोलीस कमिशनर असेल आणि जे प्लॅनर्स असतील त्या जिल्ह्याचे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे. वाटेल अगोदर काय केलं आराखडा केला तुम्ही 16,000 कोटी का 17,000 कोटी रुपयाचा. काय डोकं 17,000 कोटी कोण देणार आहे तुम्हाला? काय ठीक. आता म्हणतात आम्ही रिंग रोड करणार. कुंभमेळा 2 वर्षावर आलेला. कधी ऍक्विजिशन करणार, काय करणार, काय त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना नाही की मागच्याच वेळेला आपण 2 रिंग रोड केलेले आहेत. एक इनर रिंग रोड आहे, एक आउटर रिंग रोड आहे. तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी. त्र्यंबकेश्वरून मी ज्या पावनायला गेलो अतिशय उत्तम रस्ता पहनेवरून जातो. सगळे आता जिथे खराब झाले ते बंद करा, चांगले करा. इनर रिंग रोड जे आहे त्याचे काही काम आहेत ते व्यवस्थित करा, चांगले करा. नवीन रिंग रोड करायचं कारण माझं काय हरकत नाही. किती अडचण आहे. पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा.
एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने, सरकारनं, बस आपोआप चांगला होईल आमचा हा कुंभमेळा. काही अधिक करण्याची आवश्यकता नाही, आपोआप होणार. सगळे रस्ते झालेले आहेत, शिर्डीचा रस्ता झालेला आहे, त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे, घाट सगळे मजबूत व्यवस्थित तयार झालेले आहेत. काय जवळजवळ सगळी 80% कामं जी आहेत पाहिजे ती झाली. आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्वाचं आहे, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मग काही नाही, अनेकांचं लक्ष फक्त जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काय बोलायचं काही सोय नाही. पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं. चला, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.